नमस्कार. आज आपण बनवणार आहे डाळ वडे. त्यासाठी इथं मी डाळ 2 तासासाठी भिजून घेतली आणि त्याचे लागणारे साहित्य बघूया. हिरव्या मिरच्या घेतल्यात 5-6, थोडासा लसूण घेतलाय, 1 चमचा जिरा घेतलाय, थोडीशी हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतले. आता आपण हे मिरच्या, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेऊ, जरासं जाडसर. बघा आपण मिरच्यां ते ना जराशे जाडसर कूट करून घेतला. आता आपण डाळ पण दळून घेणार आहे. एकदम अशी बारीक पण नाही दळायची. बघा आपण ना बिना पाण्याची डाळ दळून घेतली, एकदम जाडसर अशी दळली. आता आपण याच्यामध्ये भांड्यात काढून घेतोय. बघा आपण हा मसाला आहे ना याच्यामध्ये टाकून घेतोय. मीठ आणि हळद हे पण टाकून घेतोय आणि असं पूर्ण आता आपण मिक्स करून घेऊ, कालून घेऊ. बघा आता आपण ना सगळं मिक्स करून झाले. आता हातानेच असे वडे पाडून घेतोय. तुम्हाला पाहिजे असेल तसे पाडायचे. बघा अशा प्रकारचे मी वडे पाडते. सगळे पण आता अशाच प्रकारचे मी बनवून ठेवणार आहे. बघा अशा प्रकारचे आपण वडे बनवून ठेवले. आता इथं आपण तेल पण तापायला ठेवले. बघा आपले तेल तापले. आता आपण असे सोडून घेतो तेलामध्ये. बघा आपण आता पलटी मारून घेतली. लगेच पलटी पण नाही मारायची. ते बुडबुड्या पूर्ण अशा कमी होऊन द्यायच्या, मग अशी पलटी मारायची. बघू शकतात स्लोच गॅसवर आपण तळून घेऊ. आता बघा आपण अशीच पलटी मारीत राहायची, कारण कच्च्या डाळीची ना त्यासाठी थोडे एकदम छान अशी होऊन द्यायचे, मधून पण भाजली पाहिजे. बघा आपण इथे 4-5 मिनिटं पूर्ण तळून दिले. आता आपण काढून घेतोय. बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण तळून घेणार आहे. बघा अशा प्रकारच्या वरती येतात. त्या परत पलटी मारून घेऊया आपण. चिपकत वगैरे नाही. बघा वरती आलं का मोकळ्या होऊन जातात. चिपकल्या तरी काही नाही. बघा चिपकल्या तरी ना हे वरती आल्या का परत मोकळ्या होतात. सोडून द्यायच्या आणि लगेच नाही हलवायचं. थोडं 2 मिनिटं थांबायचं, मग पलटी मारायची. बघा आपले हे पण तळून झालेत. आता हे पण आपण असे काढून घेतोय. बघा आपले इथं वडे बनवून तयार झालेत. बघा मी तुम्हाला एक मोडून दाखवते. एकदम आतून पण छान अशी शिजली, बघू शकता तुम्ही. आणि चटणी सोबत खाऊ शकतात तुम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.